विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भात मुंबई हायकोर्टाची निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस। आयोगाने 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत। सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकरांचा युक्तिवाद। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमधील जादा मतदानावरती संसदेमध्ये प्रश्न उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला सवाल। एका इमारतीमध्ये 7000 मतदान कसं वाढलं? राहुल गांधींचा सवाल। अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंविरोधात देणार पुरावे, राजीनाम्याची करणार मागणी। बीडच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी भूमिका बदलल्याची चर्चा। देशमुख कुटुंबाच्या पाठीशी भगवानगड असल्याचं वक्तव्य। वडेट्टीवारांची पाठराखणीवरती टीका तर वारकऱ्यांकडनं भूमिका बदलल्याचं स्वागत। वर्षा निवासस्थानावरनं राऊत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। मुख्यमंत्री अजून वर्षा बंगल्यावरती राहायला गेले नाहीत, राऊतांचा खोचक सवाल। तर उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू सापडले, रामदास कदमांचा राऊतांवर पलटवार। आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य। मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषेमध्ये बोलण्याबद्दल दर्शनी भागामध्ये फलक लावावा लागणार, फडणवीसांचे आदेश। नांदेड जिल्ह्यात महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर। अशोक चव्हाणांच्या स्वबळावरील वक्तव्यानंतर बाद। चव्हाण भाजपचे नेते आहेत का हे तपासावं, आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा टोला। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ घातली, ही चूक झाली। असल्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती सुरू करू, मंत्री नितेश राणेंचं चिथावणीखोर विधान। राणेंना देश मनुस्मृतीवरती चालवायचा आहे का? वडेट्टीवारांचा सवाल। कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। पीडित कुटुंबाच्या घराबाहेर विशाल गवळी समर्थकांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून पर्याप्त सुरक्षा नाही, पीडित कुटुंबाचा आरोप। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं। साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून एका संशयिताला ताब्यात।